हाय फ्रेंड्स, कसे आहात? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत. तुम्ही पण मजेत राहा. तर फ्रेंड्स, आता मी ऑफिसमधून आलेली आहे. देवाची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता मस्त असं मी सकाळच्या पोळ्या आहेत आणि त्याबरोबर मी असं पनीर फ्राय बनवत आहे. मस्त असं दाखवते तुम्हाला. हे पाहू शकता, पनीर फ्राय, पोळी बरोबर पनीर फ्राय होत आहे. आणि त्यानंतर मी ही ताकाची कढी बनवलेली आहे, मस्त अशी, पाहू शकता तुम्ही. आणि हे बघा, ही मी फक्त पिण्यासाठीच बनवलेली आहे, भातावर नाही. आणि हे आहे पनीर मस्त फ्राय होत आहे, पाहू शकता. आणि आता आपण ते असं पलटून घेऊया. मस्त लाल मसाले वगैरे आहेत, पाहू शकता. दोन मिनिटात आपलं रेडी होणार आहे पनीर. तर मस्त अशी देवाची पूजा वगैरे झाली, पाहू शकता. बत्ती म्हणजे कधीच मी आल्या मी देवाची पूजा आंघोळ करून केली जाते. आणि मस्त असं वातावरण आहे, पाहू शकता, मस्त. तर फ्रेंड्स, आता कसे आहे तुम्ही? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत. तर फ्रेंड्स, आता थोड्या दिवसात पाऊस येणार आहे आणि बघा, मी तुम्हाला दाखवते. हे मी लोणची घातलेली आहे. हे आहे आवळ्याचं लोणचं आणि हे कैरीचं आहे आणि हे पण कैरीचं. हे पावसासाठी बनवलेलं आहे. त्यानंतर मी सुकी कैरी वाळवून ठेवलेली आहे, मिठाला लावून, मस्त अशी. आणि त्याचं गोडं लोणचं बनवलं जातं पावसामध्ये. आणि त्यानंतर मी ताकातली मिरची पण बनवलेली आहे. 4-5 दिवस म्हणजे 1-2 उन्हामध्ये म्हणजे हे करून उन्हामध्ये वाळवून ताकातली मिरची पण बनवून ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्याला डाळीबरोबर वगैरे भाजी नसेल तरी चालेल, आपण ती मिरची फ्राय करून आपण खाऊ शकतो. अशा प्रकारे मी फक्त पापड माझे राहिलेले आहे, ते पण मी बनवणार आहे. फॅन खालचे पापड, म्हणजे बाहेर उन्हामध्ये घालायची काही आवश्यकता नाही. अशा सोप्या पद्धतीने मी पापडची रेसिपी बनवणार आहे. येणाऱ्या सॅटर्डे संडेला मी ते बनवून घेणार आहे, म्हणजे आपल्याला पावसामध्ये ते तळून जेवणाबरोबर तोंडी लावता येतात. अशा प्रकारे मला खूप आवड आहे आणि मी असं काही ना काही मी बनवतच असते. तर आता आहे पनीर, चपाती, ताकातली कढी आणि दुपारची भाजी आहे, उसळ. त्यामुळे आताचं जेवण मस्त असं आहे. तर राईस थोडा कमी केलेला आहे, राईस कमीच खाते मी. तर रात्रीची नॉर्मली भाकरी किंवा चपाती घेते मी, किंवा सॅलेड वगैरे. तर मस्त असं आता मी जेवून घेणार आहे. म्हटलं एक व्हिडिओ बनवावा आपण बऱ्याच दिवसांनी, म्हणून मी लॉंग व्हिडिओ बनवत आहे. तर आता थोड्या दिवसांनी पाऊसच येणार आहे. गावी पण कामं आहेत, गावी जायचं आहे 2-3 दिवसासाठी किंवा 4 दिवसासाठी. कामं भरपूर आहेत गावी माझी पेंडिंग, ती करून येणार आहे दुसऱ्या आठवड्यात. तर खूप मस्त वाटतंय आणि खूप छान वाटतंय. मी नॉर्मली रात्रीचं लाईटच जेवण बनवत असते, हेवी जेवण कधीच नसतं. आणि नॉर्मली मी हल्ली 2 महिने झाले मी नॉनव्हेज पण खात नाही, फक्त मी फिश खायची. मी चिकन मटन वगैरे खातच नव्हतं पहिल्यांदा, पण आता मी फक्त फिश खाते, कारण आम्ही मालवणी लोक आहोत. आणि मालवणी लोक तुम्हाला माहीतच आहे, मालवणी लोक असल्यामुळे, म्हणजे कोकणातली लोक असल्यामुळे, मासे हा एक मेन पदार्थ आहे खाण्यामधला, म्हणजे अन्न पदार्थ. माशाशिवाय कोकणामध्ये चालत नाही. आठवड्यातून 2-3 वेळा मासे असतात, मासे आणि भात. तर मला पण खूप आवडायची, पण काय माहीत, मी देवाची प्रार्थना करते, स्वामींचं करते, किंवा मी हनुमान दादा, राम यांची भक्ती खूप करते. त्यामुळे मला ना हल्ली
मच्छी पण खायला मन घेत नाही. बघू, मच्छी खावीशी वाटली तर खाणार, नाही तर काय मला व्हेजच आता आवडायला लागलं. तर आता आपण लवकरच भेटूया. आपल्या मी व्हिडिओ आणेन तुम्हाला रेसिपीचा. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा आवडला का? आवडला असेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि मला सक्सेस करा. म्हणजे मला माझे व्हिडिओ सर्व तुम्ही पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. तर आता मी हा व्हिडिओ इथे संपवते. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.